एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू सोडायचं आहे. परत एका दीर्घ श्वास घ्यायचा. आज सकाळी उठल्यापासून घरी इथं येईपर्यंत जी कुठली चांगली घटना घडलेली असेल ती आठवायची आहे. अत्यंत सुंदर असं स्वप्न तुम्हाला पडलेलं आहे. तुम्ही महाविद्यालयात आलेला आहात, घरातून निघालेला आहात. घरातून निघताना आईचा तो चेहरा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे आणि तो गुण तुम्ही घराच्या बाहेर पडलेला आहात. महाविद्यालयापर्यंत येत असताना सुंदर असं दृश्य तुमच्या पुढे एक उभं राहिलेलं आहे की जे तुम्हाला उंच उंच असं हवेत घेऊन जात आहे. तुम्ही खूप चांगलं असं काहीतरी शिकण्यासाठी चाललेला आहात, चांगलं काहीतरी ग्रहण करण्यासाठी चाललेला आहात आणि आता इथे पोहोचलेला आहात. इथे पोहोचलेला आहात. तुमच्या समोर एक छान अशा पद्धतीचा कार्यक्रम चाललेला आहे. त्याचा तुम्ही मनापासून आस्वाद घेत आहात आणि मनाशी काहीतरी ठरवत आहात. मी सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतो. हळूहळू श्वास सोडायचा आणि एकदम शांतपणानं डोळ्यावरून हात फिरवायचा आहे. आता त्या हॅपी सॅटरडे हॅपी सॅटरडे इव्हॅल्युएशन डे, हॅपी सॅटरडे सेल्फ डेव्हलपमेंट डे, कुठल्याही नावाने याच्याकडे पहा. आणि त्यातल्या तिसऱ्या भागाकडे आता आपण वळत आहोत आणि तो भाग आहे तुमच्या मनाला उल्लसित करणारा फनी. सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या संकल्पनेतून हॅपी सॅटरडे आणि यामधील तिसरा पार्ट फनी गेम्स. आता एक 10 जणांचा ग्रुप. फनी गेमचं असं स्वरूप असं असणार आहे. एक 10 जणांनी गोल सर्कल मध्ये उभं राहायचं. आपण हेच घेऊया, हे विद्यार्थी, आणि बॉल फक्त पास करायचं. म्युझिक असेल, म्युझिक चालू असणार आहे. एक 4 ते 5 मिनिटांमध्ये ही फनी गेम्स होणार आहे. बॉल पास करायचं. गाणं ज्यावेळेस संपेल त्यावेळेस गाणं संपल्यानंतर ज्याच्याकडे बॉल असेल त्याला काही क्वेश्चन्स विचारले जातील, त्याची समर्पक उत्तरे द्यायची. अशा पद्धतीचा एक छोटासा फनी गेम्स या ठिकाणी असणार आहे. या पुढे सर्वांनी लक्षात आलं गेम तुम्हाला लक्षात आला? एका सर्वात टाळ्या झाल्या पाहिजे. चला, शूटिंग करायची हे मुन्नाला बोलावलं होतं माझं इथं ऑफिसमध्ये. सगळ्यांना दिसतंय? करायचं सुरू? चला. ओके, चला. आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. नाव सांग. सर्वोदय प्रज्ञा. 5 महापुरुषांची नावं सांगायची. सर्वप्रथम महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि जगदीशचंद्र बोस. चला, तुझ्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तू बस, तू बसून घ्या. तू बस. हा, चला.
प्राचार्य साहेब इथं बसलेले आहेत, त्यांची परवानगी घेऊन हा प्रश्न विचारतो. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य युनिक आहेत, विविध उपक्रम वर्षभर तू पाहिले. वर्ग कोणता? TYBA. आता 2 वर्षामध्ये तू पाहिलं असेल. जर तुला 1 दिवसाचं प्राचार्य पद दिलं, 1 दिवसाचं सीएम जसं बनवतात तसं 1 दिवसाचं प्राचार्य पद जर दिलं, तर या महाविद्यालयामध्ये अजून काय वेगळं करशील किंवा काय विजन असेल तुझं अजून? माझं सगळ्यात पहिल्यांदा जे असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सगळ्यांना वर्किंग करायला पाहिजे. सेकंड सगळं डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे. टाइम मॅनेजमेंट आणि हे मिशन आपण महाविद्यालयात राबवतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा उपक्रम आपण चांगल्या पद्धतीने राबवला. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाला पाहिजे. आणि आता शेवटी आता शेवटचा क्ल्यू आहे. ओके, करा पास. चला. ओके, आता सगळे शिक्षक आवडते असतात. ओके, तुझं नाव सांग बघा. साळुंखे मित्रा. साळुंखे नेत्र. वर्ग TYBSC. TYBSC वर्ग आहे. फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये सगळे शिक्षक चांगले आहेत. ओके, तुला जर आता सांगितलं वर्गात जा आणि विद्यार्थ्यांसमोर एखादा विषय शिकव, तर कोणता विषय शिकवशील? नॅनो हा विषय शिकवते. सगळ्यात आवडते शिक्षक कोणते? बजाणे सर आहे. आणि बाकीचे सगळे शिक्षक चांगले आहेत. आता कर्जत मधील 5 चौक किंवा 5 ठिकाणं असतील, त्यांची नावं सांगायची. बरं, 5 कवितांची नावं, 5 धड्यांची नावं. बरं, चालतंय. येतील धड्यांची नावं सांगता? नाही. बरं, ती थोडीशी घाबरलेली का? आपण तुला वेगळाच लिहू त्या ठिकाणी देऊ. जर तुला एखादा विषय शिकवायला दिला, तू मगाशी सांगितलं की नॅनो आहे, आता भविष्यात जाऊन तुला काय करायचं ते एकदा सांग. मला शिक्षक बनायचं. शिक्षक बनायचंय म्हणजे बघाने सरांनंतर तुझा नंबर आहे. आता काही काळजी करू नको. चालतंय. अशा पद्धतीने हा एक फनी गेम त्या ठिकाणी होता. विविध प्रश्न आपण विचारले, विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलत केलेला. पुढच्या शनिवारी अजून थोडीशी व्याप्ती वाढवून आपण हा फनी गेम्स त्या ठिकाणी घेणार आहोत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. विद्यार्थी मित्र, आता अत्यंत महत्वाची जी ऍक्टिव्हिटी आहे, जी तुम्हाला खूप मोठी ऊर्जा देणारी आहे,